अपने बहुमूल्य संबोधन से हमें अनुग्रहित करें। गुजरात के गवर्नर आचार्य श्री देवव्रत, गुजरात के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, कैबिनेट में मेरे साथी रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, संसद में मेरे सहयोगी और गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष श्रीमान सी आर पाटिल और देश के कोने कोने से जुड़े सभी गवर्नर श्री, आदरणीय मुख्यमंत्रीगण, सांसदगण, विधायकगण, मंत्रीगण, और मैं स्क्रीन पर देख रहा हूं मेरे सामने 700 से ज्यादा स्थान पर वहां के सांसद के नेतृत्व में, वहां के मंत्री के नेतृत्व में लाखों लोग आज इस कार्यक्रम में जुड़े हैं। शायद रेलवे के इतिहास में एक साथ हिंदुस्तान के हर कोने में इतना बड़ा कार्यक्रम कभी नहीं हुआ। सौ साल में पहली बार हुआ ये कार्यक्रम होगा। मैं रेलवे को भी इस भव्य आयोजन के लिए बहुत बहुत बधाई देता हूं। नवनिर्माण का लगातार विस्तार हो, देश के कोने कोने में परियोजनाओं का लोकार्पण हो रहा है, नई योजनाएं शुरू हो रही है। अगर मैं साल 2024 की ही बात करूं, 2024 आने मुश्किल से अभी 75 दिन हुए 2024 में। इन करीब करीब 75 दिन में 11 लाख करोड़ रुपए से ज्यादा की परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास हो चुका है। और अगर मैं पिछले 10-12 दिन की बात करूं, पिछले 10-12 दिन में ही 7 लाख करोड़ रुपए से ज्यादा की परियोजना का लोकार्पण और शिलान्यास हुआ। आज भी विकसित भारत की दिशा में देश ने बहुत बड़ा कदम उठाया। इस कार्यक्रम में अब यहां 1 लाख करोड़ रुपए से ज्यादा की परियोजनाओं का और लोकार्पण और शिलान्यास हुआ। और आप देखिए, आज 85,000 करोड़ रुपए, 85,000 करोड़ रुपए से अधिक से सिर्फ और सिर्फ रेलवे के प्रोजेक्ट देश को मिले हैं। और इसके उपरांत साठी एक सोन्याचा दिवस म्हणायला हरकत नाही, कारण मराठवाड्यामध्ये रोजगार हा एक फार महत्त्वाचा विषय आहे आणि मराठवाड्यातून सर्वात अधिक स्थलांतर हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। मी लातूरच्या जनतेच्या वतीने आम्ही सर्वजण एकत्रित, खासदार साहेब आहेत, आमच्यासोबतचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्वजण आणि लातूरची जनता ही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे लाख लाख आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो। कारण त्यांनी हा प्रकल्प जो देशातला आणि महाराष्ट्रातला हा पहिला रेल्वे कोच कारखाना, मेट्रो कोच कारखान्याचा प्रकल्प हा महाराष्ट्राला दिला आणि त्यातून मराठवाडा आणि लातूरला दिला, त्यासाठी त्यांचे आभार ही या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या कारखान्याच्या माध्यमातून अनेक जण म्हणत असतील का उशीर का, हे आपल्याला सांगतो की मधल्या काळात 2 वर्ष आपल्याला गेले। आपला शेल कोच 25 डिसेंबर 2020लाच आपला शेल कोच बाहेर पडला होता। त्यानंतरचे करार आणि त्याच्यानंतरचं आज सुरुवात, म्हणजे आपल्या ह्या कारखान्यामध्ये वंदे भारतच्या 120 रेल्वे बनले जाणार आहेत।
पहिल्या 5 वर्षामध्ये 35,000 कोटी, दुसऱ्या 5 वर्षामध्ये 35,000 कोटी, असं 70,000 कोटीचं बजेट हे आपल्या कारखान्याला आहे. हे रेल्वे विभागाने दिलेले आणि जे ऑर्डर आहेत या कारखान्यातून तयार होणार आहेत. त्याचसोबत आपल्या कारखान्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून काही मेट्रो कोचेस जातील, कारण 40% आधी कमी किमतीमध्ये आता आपल्या भारतातले जे कोचेस बनले जातील हे लातूरमध्ये बनले जातील. त्यामुळं ज्यावेळेसही लातूरकर असेल, आपण कुठंही जाऊ आणि वंदे भारत ट्रेन दिसली त्याच्यावर अनेकदा आपण पाहतो मेड इन जपान, मेड इन USA. आता वंदे भारतवर मेड इन लातूर, मेड इन मराठवाडा असा शिक्का असेल. या गोष्टीचा अभिमान तमाम लातूरकरांना असणार आहे. रशियन कंपनीचं पुढं काय? टेक्नॉलॉजी पार्टनर, आता जर मी पाहिलं आपल्या शेजारच्याच कारखान्यामधले टेक्नॉलॉजी पार्टनर जर काढले, एवढे निघतील. टेक्नॉलॉजी पार्टनरचा अर्थ काय आहे हे जरा मला असं वाटतं की विरोधकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि बिनबुडाच्या गोष्टीला त्यांनी बोलायच्या भानगडी जाऊ नये. माझं त्यांना नम्रतेने सांगणं आहे, हा कारखाना लातूरसाठी एक चांगली गोष्ट आलेली आहे. चांगल्या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे, चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणता यायला पाहिजे, माणसाचं मनही तेवढं मोठं राहायला पाहिजे. आजपर्यंत जे कारखाने त्यांच्या काळामध्ये उभा टाकलेत, या कारखान्याचे चेअरमन एखाद्या व्यक्ती, एखाद्या कुटुंबातला माणूस राहिलेला आहे, पण ह्या कारखान्याचा चेअरमन तमाम लातूरकर आहेत, ह्याचे संचालक तमाम लातूरकर आहेत. हा कोणा एकट्याच्या मालकीचा नाही आहे, हा रशियन कंपनीचा नाही आहे, ना कोणत्याही कंपनीचा नाही आहे. रेल्वे, भारतीय रेल्वेची स्वतःची एक PUC कंपनी आहे RVNL, त्याचा पण हा कारखाना नाही आहे. ह्या कारखान्याची पूर्ण मालकी जर कोणाची असेल तर ती भारतीय रेल्वेची आहे आणि ह्या देशातील प्रत्येक नागरिकाची याची मालकी आहे. आणि त्याच्यामुळे निश्चित आजच्या ह्या चांगल्या दिवशी काही उत्तर देणार नाही, पण इथून पुढं 2 दिवसानंतर लांब नाही आहे मैदानामध्ये सगळ्याच गोष्टी काढू आणि निश्चित आम्ही वाट बघत होतो कोण काहीतरी बोलतं आहे. आता बोलले, आता उत्तर तर द्यावं लागेल. पण लातूरची संस्कृती आहे, आम्ही ह्या संस्कृतीला जपण्याचं काम आम्ही इथं बोलत असताना मांजरा परिवारने ज्यावेळेस आम्ही अमित देशमुख यांच्याकडे जागाची मागणी केली त्यावेळेस त्यांनी मोठ्या मनानेही जागा दिली, त्याचंही कौतुक आम्ही आभारी या ठिकाणी मानले. म्हणजे एक संस्कृती जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि एकीकडे तुम्ही जर अशा पद्धतीने देशाच्या पंतप्रधानावर जर बोलण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आपल्याकडं जे तुमचे घरं काचेचे आहेत लक्षात ठेवा, हे समजून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. इथून पुढं असं चालणार नाही. नाहीतर DCC बँक असेल, कारखाने असतील, ह्यापूर्वी दिलेले कर्ज असतील. एक साधं उदाहरण देतो, मला खरं तर त्या खोलात जायचं नाही, फक्त येणाऱ्या काळामध्ये त्यांना एवढाच प्रश्न विचारा, DCC बँकेची मालकी ही शेतकऱ्याची आहे का कुणा एका कुटुंबाची आहे? त्या बँकेमध्ये असणारा जो पैसा आहे 95% हा शेतकऱ्यांना वाटप करायला पाहिजे, तर तसं नाही. 95% फक्त एका परिवाराला वाटप झालेलं आहे आणि शेतकऱ्याला कुठंतरी नावापुरतं शेतकरी ठेवला आहे. ही परिस्थिती आहे. एवढा खोलात जाऊ शकतो, पण मला वाटतं की आजचा दिवस हा लातूरकरांचा आहे, लातूरकरांनी उत्साह साजरा करण्यासाठी आहे. त्यामुळे आपण सर्वजण मिळून देशाच्या पंतप्रधानाचे, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि ज्यांच्या हातावर याची सुरुवात झाली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांनी याची सुरुवात करत असताना पहिली परवानगी दिली, पियुष गोयल साहेब, माननीय वैष्णव साहेब, माननीय दानवे साहेब, आपले सर्वच लोकप्रतिनिधी, सर्वांनी यांनी ज्याच्यामध्ये सहभाग दिला, तमाम लातूरकरांनी जो आशीर्वाद दिला 17-18मध्ये, ह्याचं फलित म्हणजे लातूरकरांच्या आशीर्वादाचं फलित म्हणजे मेट्रो कोच कारखाना. या स्थानिक कामगारांना किती याचा फायदा झाला? निश्चितपणे आम्ही पहिल्याच करारामध्ये मी अनेक भाषणामध्ये सांगितलं 80% हा स्थानिकचाच कामगार असणार. धन्यवाद.